राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेला नारायणगाव या ठिकाणी मंजूर झालेल्या शिवभोजन केंद्राचं उद्घाटन तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी विकास दांगट, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते नारायणगाव बस स्टँड समोर हॉटेल श्रीराज येथे करण्यात आले। पुढील 3 महिने हा उपक्रम सुरू राहणार आहे। त्यामुळे आता परिसरातील गोरगरीब नागरिकांना 5 रुपयात जेवण मिळणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून देशासह राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये गोरगरीब आणि रोजंदारीवर काम करणारे असंघटित कामगार हे मोठ्या प्रमाणात विस्थापित होत आहेत। हे कामगार अन्नापासून वंचित राहू नये म्हणून शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आलं आहे। सध्याच्या परिस्थितीत विचार करून शिवभोजन थाळी 10 रुपयांऐवजी 5 रुपयांत देण्यात येत आहे। जुन्नर तालुक्यात शिवभोजन थाळीसाठीचा 5 रुपये खर्च महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका यांच्या वतीनं करण्यात येणार आहे, अशी माहिती आत्माराम संते, हेमंत कोल्हे आणि सचिन वराडे यांनी दिली आहे। या शिवभोजन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी लोकनियुक्त सरपंच आणि प्रतिष्ठान संस्थापक योगेश उर्फ बाबू पाटे, संतोष दांगट, ज्ञानेश्वर आवटी, आशिष माळवतकर, मेहबूब काझी, अनिल खैरे, राजेश बाफ्ते, आरिफ अतार, त्याचबरोबर राजेश पाटे, जयेश कोकणे, भागेश्वर डेरे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे तसेच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। नारायणगाव या ठिकाणी एसटी स्टँडच्या समोरच या ठिकाणी वास्तविक पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे पालकमंत्री अजितदादा पवार या महायुतीच्या आघाडीच्या सरकारने जे कोरोनाच्या जो लॉकडाऊन झालेला आहे आणि त्यामुळे रस्त्यावर किंवा ज्यांचं पोट हातावर आहे, ज्यांना अन्न मिळणं कठीण आहे, अशा लोकांना जे इथून बाहेर पडू शकत नाही, येऊ शकत नाही आणि त्यांना रोजगारही उपलब्ध नाही, तर अशा लोकांना जी 5 रुपयात थाळी देऊ केलेली आहे त्या योजनेचं राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आज त्याची सुरुवात झाली आहे। तहसीलदार असतील, त्याचप्रमाणे या तालुक्याचे BDO असतील, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या गावचे सरपंच योगेश भाऊ पाटे असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण आत्ताच ज्यांनी महात्मा फुले मंचाच्या वतीने तालुक्याच्या प्रतिनिधी म्हणून ते 5 रुपयेसुद्धा 30 दिवसाचा खर्च होणारा देण्याचं कबूल त्यांनी या ठिकाणी हे केलं आहे, स्वतःचं दान केलं आहे। डिपार्टमेंट असेल, सर्वच कारखानासुद्धा आता जुन्नरमध्ये आपल्या वतीने औषधाचं 5 लाखापर्यंतचं वाटप करणार आहे। असे देणाऱ्या दात्यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडत असताना नारायणगाव ग्रामपंचायत असेल, राजे प्रतिष्ठान असेल यांनी सुरुवात केलेली या उपक्रमाला आज या ठिकाणी शुभेच्छा देत असताना निश्चितपणानं हा लॉकडाऊन 14 तारखेपर्यंत खरोखरच संपून जावा आणि कोरोना आपल्याकडे येऊच नये, राहूच नये आणि लोकांची याच्यातून सुटका व्हावी अशा अपेक्षा व्यक्त करत असताना लोकांनी कृपा करून गर्दी करू नये, घरातच राहावं आणि आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना देखील हा सल्ला द्यावा, व्हॉट्सअपवर सतत हेच चालू ठेवावं की घरात राहा, सुखी राहा, कोणीही याच्यामध्ये बाहेर पडू नका। कोरोनाला सामोरे जात असताना सर्वांना नम्रतेपूर्वक विनंती करते आणि या मतदारसंघामध्ये काम करत असताना, या तालुक्यामध्ये काम करत असताना निश्चितपणाने ज्या लोकांनी मदत केली त्या संस्थांचं देखील या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच सेवाभावी संस्था असतील, फाउंडेशन असतील, जसं लुपिंग फाउंडेशन आहे, या ठिकाणी लोटरी क्लब आहे, या ठिकाणी राजे प्रतिष्ठान आहे, या सर्वांच्या माध्यमातून जो ओघ येतो आहे, त्याचप्रमाणे जानकी बजाजचे देखील लोक इथे येऊन गेली, या सर्वांचं
निश्चितपणाने आम्ही आभार मानतोय, कारण इथे MIDC नाही आहे, त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या या जनतेचा आणि इथे असणाऱ्या नागरिकांची, शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा कुठेतरी थांबावी आणि त्यांना न्याय मिळावा, त्यांचं संरक्षण व्हावं, हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. खर्च होईल साधारणपणे 5 रुपयाप्रमाणे दिवसाला जो तालुक्यामध्ये खर्च येईल 1,500, 2,000, 3,000 याप्रमाणे 30 दिवसाचा जो काही खर्च येईल 30,000, 40,000, 50,000 हा संपूर्ण खर्च महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुक्याच्या वतीने त्या ठिकाणी सुपूर्द केला जाईल, ही विनंती. ओके. महाराष्ट्र राज्य शासनाने आदरणीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभोजन थाळीचा हा उपक्रम चालू केलेला आहे आणि ग्रामीण भागात या ठिकाणी आमच्या नारायणगावमध्ये प्रथमतःच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला अल्पदरात त्या ठिकाणी अन्न उपलब्ध व्हावं, त्यांचा असणारा जेवणाचा प्रश्न सुटावा या माध्यमातून शिवभोजन थाळी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या या सामाजिक संस्थेच्या वतीने हा उपक्रम माननीय तहसीलदार आदरणीय कोळेकर साहेब यांनी आमच्या प्रतिष्ठानच्या कार्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी हा उपक्रमाची सुरुवात या ठिकाणी सुरू करून दिलेली आहे आणि आम्हाला तशी परवानगी आदरणीय कोळेकर साहेबांनी दिली, त्याबद्दल शासनाचे आणि त्यांचे आम्ही प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे, संस्थापक राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही सामाजिक संस्था राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान विविध असे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवते आणि असे उपक्रम राबवत असताना विविधपूर्ण उपक्रम राबवत असताना शासनाने आमच्यावर हा शिवभोजन थाळी हा उपक्रम आमच्या नारायणगाव परिसरातील गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी चालू करून दिलेला आहे. यामध्ये ₹5 या नाममात्र शुल्कामध्ये या ठिकाणी आम्ही लोकांसाठी अल्पदरामध्ये भोजन उपलब्ध करून देणार आहे. त्यामध्ये 2 चपाती असेल, डाळवाटी असेल, भाजी असेल, भात असेल, एवढं साहित्य, भोजन साहित्य आम्ही त्या माध्यमातून पुरवणार आहे. निश्चित एक सामाजिक कार्य करण्याची संधी बाबूभाऊ पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करत असतो आणि हा नवीन उपक्रम आमच्या या कार्याला जोडला गेला आहे. निश्चित आमच्यासाठी ती कौतुकास्पद बाब आहे. अन्नदान श्रेष्ठदान असं समजलं जातं आणि अन्नदानाच्या या पवित्र कार्यामध्ये शासनाने आम्हाला दिलेला हा जो उपक्रम शिवभोजन थाळी आहे तो चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम याही पुढील कालावधीमध्ये निश्चित या नारायणगावच्या धर्तीवर केलं जाईल. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, ग्रामपंचायत नारायणगाव असेल, समस्त ग्रामस्थ नारायणगाव यांचंही याच्यामध्ये मोलाचं सहकार्य आहे. कोरोनाच्या असणाऱ्या या पार्श्वभूमीवर बहुतांशी गोरगरीब जनतेच्या अन्नधान्याचे त्या ठिकाणी हाल होत आहेत आणि लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गावामध्ये बऱ्याचशा असणाऱ्या निराधार लोकांना त्या ठिकाणी अन्न पोचवण्याचा प्रयत्न काम करतोय आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर शासनाने आम्हाला त्या ठिकाणी आमच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून या ठिकाणी प्रतिष्ठानला ही संधी दिली. निश्चित त्याचा फायदा घेऊन येणाऱ्या कालावधीत ह्या शिवभोजन थाळीचा उपक्रम याही पुढील कालावधीत तितक्याच चांगल्या पद्धतीने राबवला जाईल अशी ग्वाही या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने देतो. धन्यवाद. महात्मा फुले विचार मंच यांच्या वतीनं गेले अनेक वर्ष सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असताना आज खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रावर नव्हे तर जगावर कोरोनाचा महामारीच्या रोगानं सतावत असताना खऱ्या अर्थानं उद्या 11 एप्रिल महात्मा फुले जयंती, ह्या महात्मा फुले जयंतीचा भव्य दिव्य कार्यक्रम महात्मा फुले विचार मंचाने दरवर्षी संपन्न होत असतो. परंतु या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं हा महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम रद्द करून खऱ्या अर्थानं गोरगरीब जनता आज सगळीकडे लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊन झाल्यामुळे गरीब जनतेला अन्नापासून वंचित राहू नये म्हणून महात्मा फुले विचार मंचाचे सर्व पदाधिकारी काल सर्वांनी चर्चा केली. त्यामध्ये आमच्या महात्मा फुले विचार मंचाचे अध्यक्ष सन्मान्य आत्माराम संते असतील, उपाध्यक्ष सचिनजी वराडी, सचिव संचित कोल्हे, खजिनदार सतीश लोखंडे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट
हेमंत भास्कर असतील, संस्थापक अध्यक्ष DL मस्के सर असतील, कार्याध्यक्ष जयवंत डोके असतील व प्रसिद्धी प्रमुख मी स्वतः हेमंत कोल्हे, आम्ही सर्वांनी या ठिकाणी चर्चा केली आणि ही संकल्पना नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय भाऊ पाटे आणि सन्माननीय आशाताई बुचके यांच्यासमोर मांडली। खऱ्या अर्थानं त्यांनी ही संकल्पना मांडत असताना महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं या ठिकाणी एक नवीन उपक्रम राबवत असताना जुन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अनेक शिवभोजन थाळी 5 रुपयामध्ये दिली जाते। त्याचं नुकतंच आज नारायणगाव या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं। नारायणगाव नव्हे तर जुन्नर तालुक्यात ज्या ठिकाणी ही सर्व शिवभोजन थाळीची केंद्र आहेत त्या केंद्रावर 5 रुपये घेऊन गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी भोजन दिलं जातं। परंतु जे 5 रुपये गरिबाकडून घेतले जातात ते आपण महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं गेले उद्या 11 तारीख आहे, 30 तारखेपर्यंत जे गरजू गोरगरीब त्या भोजन थाळीचा लाभ घेतील त्या सर्व मेंबरचे प्रति 5 रुपये याप्रमाणे साधारण 6,000 लोकांचं नियोजन आहे। साधारण 30,000 रुपयाची रक्कम महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं प्रत्येक केंद्रावर ते सुपूर्द केली जाईल असं मी या ठिकाणी महात्मा फुले विचार मंचाच्या सर्व पदाधिकारी सर्व सभासदांच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो की आपण या न्यूज रिपोर्टर जितेंद्र पुराणिक, आज 24 तास, नारायणगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।